मोबाईल सगळ्यांचे सायलेंट करा बरं का. मोबाईल सायलेंट करा सगळे. झाले तर ए आप्पा खोकू नको नाही तर बाहेर थांब. नमस्कार. आज बार्शी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस 6 वाजेपर्यंत आहे आणि निवडणुका जाहीर झाल्यापासून म्हणण्यापेक्षा त्या नंतर काही काळाने आम्ही सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सहकारी अमोल भूमकर, निरंजन भूमकर, मारुतीप्पा जिरंगे, अरुण भाऊ सावंत, नंदूभाऊ पांढरमिशी वाजतात, मनोज वाघमारे आदी सर्वजण आम्ही वैराग भाग असो, उत्तर बार्शी असो, या सगळ्या ठिकाणी सर्वच सहकारी वेगवेगळे टीमनं फिरत होते. मी पण जवळपास माझाही सर्व भाग हा फिरून झालेला आहे आणि त्यामुळे एक जनतेमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये एक पणकर ते जाऊ दे डबड त्याला तिकडून पाठव किंवा इकडे पाठव म्हणा. वरच्या चौकात जा बाबा, राहू दे समा एक जण बास की. अरे ये रे, अरे समाधान ये, घेतो तुझं नाव घेतो ये. चालू आहे. त्यामुळे साधारण सगळीकडचा जनतेचा प्रतिसाद पाहिला. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की लोकांमध्ये महायुती सरकार जे महाराष्ट्रातलं आहे त्याच्याबद्दल नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून आली. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर किती लोकप्रिय घोषणा, योजना आणि निर्णयाचा पाऊस पाडल्याचा काही परिणाम लोकांमध्ये अजिबात जाणवला नाही. आणि त्यातही बार्शीतल्या स्थानिक नेतृत्वाची जी बद्दलची त्यांच्या वागण्याच्या बद्दल, बोलण्याबद्दल, त्यांनी या 2.5 वर्षात केलेल्या वर्तणुकीचा राग लोकांच्या मनामध्ये आहे तो पण प्रकर्षाने जाणवला. आणि माझा असा एक नाव, आता ही माझी 9वी इलेक्शन आहे, तर मला असं जाणवलं की जसं 1985 त्याच्यानंतर 2009 या 2 निवडणुकीत 1985, 1990, 2009 आणि हे 2024, तर त्या 3 इलेक्शन मध्ये जसं उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्यापेक्षाही थोडा काकणभर जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मला या निवडणुकीमध्ये माझ्या
पाठीशी असलेला जाणवला. हा एक सर्वसाधारण प्रचारातला भाग होता. या निवडणूक प्रचारामध्ये अनेकांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जण माझा सहकारी हा कुठल्याही गाडी घोडं याची वाट न पाहता स्वतःच्या मित्राच्या मिळेल त्या वाहनानं माझा प्रचार करत होते. पदयात्रा कुणी बोलवण्याची वाट न पाहता एकत्र येत होते. आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीतले जे 3 पक्ष, राष्ट्रवादी आहे पवारसाहेब, शिवसेना, तिन्ही पक्षातल्या सहकारी, ज्येष्ठ सहकारी, तरुण सहकारी, मित्र सगळ्यांनी, कार्यकर्त्यांनी मनापासून, जस काय आपण स्वतःच निवडणुकीचे उमेदवार आहोत अशा पद्धतीनं घटक पक्षातल्या सगळ्या सहकार्यांनी मान पान सगळं बाजूला ठेवून झोकून देऊन या निवडणुकीमध्ये माझा प्रचार केला. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली. न झालेला विकास आमचे विरोधक सांगत होते आणि आम्ही आतापर्यंत आमच्या कारकिर्दीत केलेली काम आणि पुढचा महाविकास आघाडीचा अजेंडा हा लोकांसमोर ठेवत, आणि विरोधक मात्र कुठलंही ठळक काम न दाखवता रेग्युलर जो निधी असतो, केंद्र सरकारचा 15वा वित्त आयोग किंवा जिल्हा नियोजन मंडळातले मागासवर्गीयांसाठी तो नसलेला विकास विरुद्ध केलेला आणि होणारा विकास, या मुद्द्यावर आम्ही निवडणूक ही लढवलेली आहे. मला खात्री आहे की लोक याला चांगला प्रतिसाद आमच्या सगळ्यांच्या प्रचाराला देतीलच आणि एक शांततामय मार्गानं आणि शाश्वत विकास या पद्धतीनं पायाभूत सुविधा होणं ही या तालुक्याची खूप मोठी गरज आहे आणि ती भागवण्याचा प्रयत्न पुढच्या काळात मी आणि माझे सहकारी निश्चितपणे करू. माझ्या या निमित्तानं बार्शी तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना एक विनंती वजा, कशाचीही भीती तमा न बाळगता, कुणाची बोलवण्याची वाट न पाहता आपण हे मतदानाचं पवित्र कर्तव्य मतदान केंद्रावर जाऊन करावं. आणि माझी खून आहे मशाल, 1 नंबरची जी मशीन आहे त्याच्यावर वरून 2 नंबरचं माझं नाव आहे, फोटो आहे आणि त्याच्या पुढे मशालीचं चिन्ह आहे. ते चिन्ह दाबून तुम्ही सर्वजण मला तुमची सेवा करण्यासाठी विधानसभेत पाठवण्यासाठी मशाली पुढचं बटन दाबून मला विजयी कराल अशी विनंती आणि अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.